भारतातीलच नव्हे, महाराष्ट्रातील कोणतेही सण असो, मग ती दिवाळी असो, गणपती असो, घटस्थापना असो किंवा उद्यावर येऊन ठेपलेली मकर संक्रांत असो, एका समाजाचं खूप मोठं योगदान आहे आणि ते म्हणजे कुंभार समाज. कारण मातीला आकार देण्याचं काम आणि एका मातीतून देव पण जागा करण्याचं काम फक्त हा कुंभार समाजच करत असतो. आपण सध्या आलो आहोत, उद्याच्याला मकर संक्रांत आहे, वेगवेगळ्या ठिकाणी महिलांची गर्दी पण दिसते खरेदीसाठी. तर सध्या आपण आलो आहोत बीड शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या बाजूला जो कुंभारवाडा आहे, जी भाजी मंडी बसते तिथे. आपल्यासोबत जे ज्येष्ठ नागरिक आहेत कुंभार समाजाचे, आपण त्यांना काही प्रश्न विचारू, त्यांच्याकडून जाणून घेऊया की उद्याची ही खरेदी असणार कशी आहे, एकंदरीत सुगडं असतं काय. काय सांगाल मामा, हे एकंदरीत हे सुगडं वगैरे काय असतं हे कोणाला माहीत नाही. हे सुगडं हे संक्रांतीच्या सणाचं आवा लुटण्याचं काम आहे. हे सवासणीचं याला सुगडं आणि येळणी म्हणतात. येळणीवर झाकण असतं असं. हे आता हे सगळं जे आहे हे विकायला, हे फक्त म्हणजे कालपासून ते उद्यापर्यंतच, नंतर हे जर का सामान वगैरे राहिलं तर मग याचं काय. नाही ते काय नाही, आपलं उरलं तरी हमेशा विकत आहे ते. कोणत्या कामाला येतं हे. अगोदर ह्या सगळ्या गोष्टी होत्या, ह्या अगोदर सगळ्या ह्या गोष्टी ह्या चाकाखाली व्हायच्या, चाकावर तयार करायचे सगळे लोक. आता कशावर करतात. आता चाकावर बी करता येतात, हातावर बी करतात, दोन्ही बी. या सगळ्या आता हा जो व्यवसाय आहे याच्यातून म्हणजे मानधन वगैरे, आता हवामान कधी कधी बदलतं, माती खराब होऊन जाते, मग असं नुकसान होत नाही का, आर्थिक नुकसान काय. होतच ना, आर्थिक नुकसान होतं ना. पाऊस आल्यानंतर उचल खाचल करावंच लागते, झाकून पाकून ठेवावंच लागतंय आम्हाला. याच्यामध्ये सगळं कुटुंब काम करतं का. सगळं कुटुंब काम करतं. आता हे सगळे हे गणपती मूर्त्या झालं, आता देवीची घटस्थापना आली की देवाच्या मूर्त्या वगैरे ठेवतात, बरोबर. याच्यासाठी वेगळी माती लागते आणि हे सुगडं वगैरे बनवायला वेगळे लागते. नाही, एकच माती लागते. एकच एकच माती लागते. आणि ही सगळी माती वगैरे हे कुठून आणायची. बाहेरून विकत घ्यावं लागते. म्हणजे तुम्ही स्वतः ही माती विकत वगैरे घेता आणि मग तसं मग बनवून आपलं ते विकत विकत. आता हे किती दिवस चालतं हे अजून. फक्त 2 दिवस, आता उद्यापर्यंत. फक्त उद्यापर्यंत चालणार. संक्रांतीपर्यंत. आता हे सगळं झालं, हे सुगडं झालं, याच्यातून पण पैसे चांगले मिळतात का. ठीक आहे, फक्त पोटच भागतंय असं. पोटच भागत कशाचं. गिरायकाला 25 रुपये सांगितले ते द्या 15ला म्हणतोय गिरायक. 60 सांगितलं की 40 मागत आहे गिरायक. आता ही महागाई एक तर वाढली आहे, बरोबर. वाढली, पण लोकांना कुठं कळतं कुंभाराचा धंदा किती अवघड आहे हे तर लोकांना माहीतच नाही ना. आहे का माहीत. आम्हाला चुत्य समजलं जातं आहे इतका धंदा करून शेणी. आता हे आताचे जे लेकरं आहेत, उगं तुम्ही आता जुने माणसं आहात म्हणून हे सगळं काम वगैरे करतात, आताची लेकरं करतात काय. नाही करीत. आताचे लेकरं कोणीच करीत नाही. तर म्हणजे फक्त आता जर का मग ही कलाच लोभच पावत आली म्हणा. लोक पावत आली. हे काय थोडं आहे म्हातारे माणसं तोपर्यंत होईल. पोरं शिकते ते होते, त्याच्यामुळं पोरं काय करू शकत नाही. याच्यात आता सर का आपलं हे स्थानिकचं जे शासन आहे, प्रशासन जे आहे, इथं सरकारी लोक म्हणा, एखादी आर्थिक त्रासादी आली, काही झालं, खराब झालं काहीतरी गोष्ट वगैरे, याच्यात मदत वगैरे काही केलं नाही. आर्थिक मदत नाही, आर्थिक मदत काहीच नाही, कुणीच नाही देत मदत बिदत, काहीच नाही. याच्यातून सगळं फक्त कुटुंबाचा उदरनिर्वाह, म्हणजे फक्त रोजचा खर्च. हो, रोजचाच खर्च. या सगळ्या गोष्टी आहेत, रोजचा फक्त खर्च बघतो. आपल्यासोबत काही महिला आहेत, आपण त्यांची सुद्धा या व्यवसायामध्ये काय पाठराखण होते तेही विचारू. तुम्ही सध्या आता यांनी सांगितलं की हे सुगडं वगैरे आता हे बनवायचं काम करतात, महिलांचं काय असतं याच्यात योगदान. हेच करतो आम्ही पण. काय हे सगळं तुम्ही हा आमच्या याच्यामध्ये आता हे घरचे लेकरं वगैरे जे जुने असतात ते लेकरं वगैरे हे सगळं काम करू शकतात का. नाहीत ना करीत. आताचे मुलं बाळ लेकरं बाळ करीत नाहीत. आता शिकतात पुरी त्या, आता नाही शिकत करीत त्या. म्हणजे आता तुम्ही जे जुने लोक आहेत फक्त तेच तुम्हीच काम करतात. आम्हीच करतो. एकंदरीत अशी वस्तुस्थिती आहे सध्या ह्या कुंभार समाजाची. आर्थिक त्रासदी असो, आर्थिक विपदा असो, यांना मदत कोणी करत नाही. ही कला बहुतेक लोप पावत चाललेली आहे आणि ते हेच लोक आहेत जे इथल्या महाराष्ट्रातील मातीला, त्या मातीचं एक सांगाडा तयार करून त्याला देवाचं रूप देतात आणि त्यांच्या कष्टांचं खरंच आपण चीज केलं पाहिजे. उद्या मकर संक्रांत आहे. हे सुगडं पुजताना बीड शहरातीलच नाही तर महाराष्ट्रात मकर संक्रांत साजरी होते. तर हे सुगडं पुजताना त्या सुगड्याला कोण बनवतं त्यांचे कष्टसुद्धा आपण जाणले पाहिजेत. कॅमेरामॅन मुकुंद सोबत मी बालाजी शिंदे, लोकाशा TV बीड.